कंट्रोल चार्टमध्ये मोजणे, तपासणे आणि रेकॉर्ड करणे. सर्वांना नमस्कार. आज तुम्ही नियंत्रण चार्टमध्ये मोजमाप, तपासणी आणि रेकॉर्डिंग समजून घेण्यासाठी फीटर प्रॅक्टिकल सत्राची प्रक्रिया पाहणार आहात. उद्दिष्टे: कसे मोजायचे? गॅप गेज गो एंड टूलचे 26.00 मिलीमीटर परिमाण म्हणजे डायमेन्शन. कसे मोजायचे? विविध परिमाण म्हणजे डायमेन्शन. सर्व 20 घटकांच्या होलचे आकार तपासा आणि मोजा आणि कंट्रोल चार्टवर ते वाचन प्लॉट करा. फिटिंगमध्ये सुरक्षा खबरदारी. प्रात्यक्षिक उपक्रम सुरक्षिततेसह शॉप टॉक. प्रशिक्षणार्थींना वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे PPE वापरण्यास शिक्षित करून त्यांची सुरक्षा वृत्ती विकसित करणे. वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे ओळखा. वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणांच्या विविध प्रकारांचा अर्थ लावा. नेत्र सुरक्षा, सेफ्टी ग्लासेस. पैरकी सुरक्षा, सेफ्टी शूज. धूळ आणि धूर, श्वासयंत्र. हात सुरक्षा, ग्लोव्ज. हेड सुरक्षा, हेल्मेट. सुनावणी सुरक्षा, इयरप्लग, कपडे, सेफ्टी जॅकेट. कंट्रोल चार्टमध्ये मोजणे, तपासणे आणि रेकॉर्ड करणे. गॅप गेज गो एंड टूलचे 26.00 मिलीमीटर परिमाण म्हणजे डायमेन्शन. कसे मोजायचे? विविध परिमाण म्हणजे डायमेन्शन. कसे मोजायचे? या अभ्यासाच्या शेवटी तुम्ही परिमाणे म्हणजे डायमेन्शन्स मोजू आणि चार्ट तयार करू शकाल. प्रशिक्षकाने ड्रॉइंगनुसार 20 घटक तयार करून त्यांना तयार ठेवावे. 20 प्रशिक्षणार्थींना सर्व 20 घटकांच्या होलचे आकार तपासण्यास आणि मोजण्यास सांगा आणि कंट्रोल चार्टवर ते वाचन प्लॉट करा. प्रत्येक प्रशिक्षणार्थी गॅप गेज गो एंडचे 26.00 मिलीमीटर परिमाण म्हणजे डायमेन्शन मोजेल आणि टेबल 1 मध्ये त्याच्या रोल नंबरच्या समोर मूल्य नोंदवेल. टेबलमध्ये उपलब्ध डेटावर आधारित प्रशिक्षणार्थींना त्यास चार्टवर रेकॉर्ड करण्यास सांगा. चार्टमधील चिन्हानुसार वक्र म्हणजे कर्व काढा. कंट्रोल चार्ट हा एक असा ग्राफ असतो ज्याचा उपयोग कालांतराने प्रक्रिया कशी बदलते याचा अभ्यास करण्यासाठी केला जातो. डेटा वेळेच्या क्रमाने प्लॉट केला जातो. कंट्रोल चार्टमध्ये नेहमी सरासरीसाठी सेंटर लाईन, वरच्या कंट्रोल लिमिटसाठी वरची लाईन आणि खालच्या कंट्रोल लिमिटसाठी खालची लाईन असते. या लाईन्स हिस्टॉरिकल डेटावरून निर्धारित केल्या जातात. कंट्रोल चार्टमध्ये मोजणे, तपासणे आणि रेकॉर्ड करणे.
प्रत्येक प्रशिक्षणार्थी गॅप गेज गो एंडचे 26.00 मिलीमीटर परिमाण म्हणजे डायमेन्शन मोजेल आणि टेबल 1 मध्ये त्याच्या रोल नंबरच्या समोर मूल्य नोंदवेल। सर्व 20 घटकांच्या होलचे आकार तपासा आणि मोजा आणि कंट्रोल चार्टवर ते वाचन प्लॉट करा। आज तुम्ही नियंत्रण चार्ट मध्ये मोजमाप, तपासणी आणि रेकॉर्डिंग समजून घेण्यासाठी फीटर प्रॅक्टिकल सत्राची प्रक्रिया पाहणार आहात। आशा आहे की आपल्याला ही तांत्रिक प्रक्रिया स्पष्टपणे समजली आहे।